तर चलो नमस्ते मंडळी, जय शिवराय. मी शेतकरी कन्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर 2 दिवसापासून आहे ना आपले आता डेली रेग्युलर लॉंग व्लॉग येत आहे. तर असेच ना आता डेली व्लॉग येत राहतील. फक्त तुम्ही खूप जास्त सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा. कारण सगळे व्हिडिओ पाहता आणि सांगतच नाही कसं झाला काय. तर 2 दिवसापासून आहे ना आपली चालू होती झेंडूला पाणी सोडायचं काम. कारण आधी होती दिवसाची लाईट त्यामुळे, आणि आता आहे ना रात्रीची, त्यामुळे आज काही आपल्याला टेन्शन नाही मोटर चालू करायची पाणी सोडायचं. तर मस्त असे आपले झेंडू झालेले आहेत. कारण त्याला 2 दिवसापासून पाणी चालू होतं आणि आता आहे ना झेंडूमध्ये त्याला फुल पाणी म्हणल्यावर गवत तर होणारच आहे. म्हणजे नाही आधीचं नवीन पण उगवतं हे असं गवत, पण आधीचं पण आहे थोडंसं राहिलेलं. तर ते मला आता निंदायचं आहे. तर माझी मम्मी गेलेली मळ्यात आणि मला आता जायचं होतं कॉलेजला, पण असंच मला जीवावर आलं, म्हणलं जाऊ द्या. आणि आज सोमवार आहे, म्हणजे हाफ डे असेल, आता कॉलेज बंद झालं असेल, उशीर झाला. मग आठवण आली, म्हणलं आता उद्या जाऊ कॉलेजला. आणि मग आज आता हे झेंडू ना निंदायचे राहिलेले, हे अर्धे तेवढे निंदून घेऊ. तर चला आता मी सुरुवात करते निंदायला. हा माझं रुमाल आणि हे माझं खुरपं. पाऊस येतो का काय काय माहिती. पाऊस नुसतं यायची नाटकं करतो आणि येतच नाही. आता खुरपं घेऊन आपण सुरुवात करूया निंदायला. तर काहींच्या गावाकडे एवढा पाऊस पडतोय बापरे, विचारूच नका. आणि आमच्याकडे पाऊसच पडत नाही आहे, काय सांगू तुम्हाला. हे बघा, पिकं वाट पाहू राहिली पावसाची, पण पाऊस काही यायला नाही. तर चलो आता काय आपलं काम चालूच ठेवते, त्याला जेव्हा यायचं तेव्हा येईन आता. तर चला आता आपण सुरुवात करूया निंदायला. तर एवढे ना तिथून दिसतंय तिथपर्यंत अर्ध सगळं निंदायचं मला इकडचं झालेलं आहे. चलो हे बघा कसं गवत झालंय. तर आता ना मी निंदायला सुरुवात केलेली, पण आता ना 4 वाजलेले करेक्ट. आणि माझं आहे ना सकाळपासून मला मम्मीने एवढी झेंडू नाही निंदायला सांगितलेले होते, पण मी असंच काही गाईला पाणी पाजलं, काही फोन बघितला, काही आराम केला, काही मम्मीला फराळ बनवून आज श्रावण सोमवार ना नेऊन दिलं, यात टाईमपास केला असंच. मग आहे ना आता माझं काम बी झालं पाहिजे, त्याच्यामुळे ना मी आता चॅलेंज लावणार आहे. डायरेक्ट आता वाजले 4, तर 1 तासामध्ये माझं निघून झालं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तास. समजा एवढे 10 तास माझे 1 तासात कंप्लीट झाले पाहिजे. तर बघू आता होते की नाही, त्या तिथपर्यंत येतं हे 10 तास. तर चला आता पटापट सुरुवात करते डायरेक्ट निंदायला, बघू आता होते की नाही. आता ना 4 वाजून 11 मिनटं झालेले. तर माझे एवढे 3 तास झालेले. 1 2 3. आता ना मी काय करते म्हणजे, तरी एवढं फास्ट जमत नाही, त्याच्यामुळे ना चप्पल काढून ठेवणार आहे आता, मग पटापटा जमणार आहे मला. तर आता ना 5 वाजून गेले आणि माझे हा 1 तास राहिले निघायचं. आणि इकडे हे तुम्ही बघू शकता पुंजे पडलेले, इकडचे निघून झाले आणि पलीकडचे तर ऑलरेडी झालेले, एवढेच होते. हे 1 तास राहिलेले आहे. तर आपण मोजूया बरं, 1 मिनिट. माझी चप्पल तिथं काढलेली आणि पहिलं तास होतं तिथून. 1 2 3 4 5 6 नाही 1 2 3 4 5 6 7 8 9. हां बरोबर 1 तास राहिले. तर चला आता घेते निघून. तर काय झालं माहिती का, एकदम मी काम स्टार्ट केलं तर रेग्युलर काम आहे ना मला जमत नाही. मला मध्ये मध्ये थोडासा स्टॉप घ्यावाच लागतो, असं असतं माझं काम. तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग, लाईक शेअर. तर हा 1 बेड आहे एवढं निघून घेते आणि मग जाणार आहे घरी. तर मस्त आता 5 वाजलेले, तरी चारा पाणी दूध काढायचं काम आपल्याला करायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.